नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री आयएएस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे ते आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ऑक्टोबर मध्ये आहे, तर त्याचे जे काही त्याचा जो काही सामान्य अध्ययन हे जे विषय आहेत, तर त्याच्याशी संबंधित टॉपिक जे ते आपण बघणार आहोत. लेक्चर बाय लेक्चर जे ते एक टॉपिक बघणार आहोत. सुरुवात जे आहे ते आपण GS3 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 ह्या विषयापासून जे आहे ते करणार आहोत आणि एक एक करून जे आहे ते GS2, GS1, GS4 जे ते विषय बघणार आहोत. GS4 चं जर मी तुम्हाला स्पेसिफिकली उल्लेख करायचा जर म्हटलं, तर GS4 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड नीतिशास्त्राचं आहे ते एक मॅरेथॉन लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर जे ते अपलोड करण्यात आलेलं आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील तिथे टाकण्यात आलेले आहे. तर तोपर्यंत तुम्ही ते GS4 चे लेक्चर्स बघून घ्या. इथून पुढेही जो काही पुढच्या महिन्यामध्ये GS4 चे अजून आपले लेक्चर्स होतील, पण तोपर्यंत एक मॅरेथॉन लेक्चर्स आपण अराउंड 7 ते 8 तासाचं आहे आय थिंक, तर ते एकदा बघून घ्या. तोपर्यंत आपण जे ते GS3, 2 आणि 1 हे विषय जे ते बघणार आहोत. सुरुवात आपण GS3 पासून करणार आहोत. त्याच्यामध्ये जो काही सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये जो काही डिटेलमध्ये आयोगाने सिलेबस दिलेला आहे, तर त्या सिलेबसचा एक एक पॉइंट घेऊन आपण त्याच्याशी जे मुद्दे आहेत ते डिस्कस करणार आहोत. बघा, आता जे काही मुद्दे त्याच्यावर एखादा प्रश्न, एखाद 2 प्रश्न जे आहेत ते तिथे 100% आयोग विचारत असते, तर त्याच्याशी संबंधित तुमचे पॉइंट्स कसे तयार झाले पाहिजेत किंवा तुमच्याकडे नोट्स कशा असल्या पाहिजेत, जेणेकरून एखादा जरी सिलेबसचा भाग असेल, जसं की ऊर्जा क्षेत्र असू दे, GS3 मध्ये म्हटलेले, किंवा अंतर्गत सुरक्षेमध्ये दहशतवाद असू द्या किंवा नक्षलवाद असू द्या, इन्सर्जन्सी जी आहे ती असू द्या, किंवा पर्यावरणाशी संबंधित, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित, किंवा इतर जो काही GS चा सिलेबस आहे सर्व GS तर त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला त्यातल्या उपघटकावर, तर तुमच्याकडे एक ठराविक पॉइंट्स पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर तुम्ही एक 250 शब्दात मॅक्सिमम तिथे उत्तर लिहू शकताय. हा या आपल्या लेक्चर सिरीजचा महत्वाचा आणि कोअर पिलर जो आहे तो असणार आहे, की तुमच्याकडे अशा स्वरूपात नोट्स किंवा अशा स्वरूपात कंटेंट आपण डिलिव्हर करणार आहे, की कुठल्याही पॉइंटवर तुम्ही सिलेबसच्या तिथे उत्तर जे आहे ते लिहू शकणार आहात. बघा, आता GS3 चा जर विचार केला आपण, बरोबर, तर त्यामध्ये इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा आणि कृषी अर्थव्यवस्था हे असे विज्ञान तंत्रज्ञान असे उपघटक येतात आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या भारांशासहित जो आहे तो तिथे असा उल्लेख केलेला आहे. अर्थव्यवस्थेत जर बघितलं तर अर्थव्यवस्थेवर साधारणतः 3 ते 4 प्रश्न येतात. 3 ते 4 प्रश्न येतात, बरोबर. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 12 असे 3 किंवा 4 जे आहे ते प्रश्न तिथे येतात. मागच्या वर्षी जे आहे ते प्रश्न क्रमांक 1, 2 आणि प्रश्न क्रमांक 12 जो आहे तो कोर इंडियन इकॉनॉमी ह्या टॉपिकवर तिथे होता, बरोबर. तर भरपूर विद्यार्थी आता चूक काय करतात ना, की आता हे MPSC ते आपण पाहतो, UPSCच्याही मुख्य परीक्षेमध्ये पाहिलंय, की 250 मार्क्स पैकी त्यांनी तो जास्तीत जास्त वेळ ते फक्त भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिक साठीच देत बसतात. पण तुम्हाला जास्तीत जास्त किती विचारले ते 10 10 20 15 15 30 मॅक्सिमम 40 ते 50 मार्क्सला जे आहे ते 40 ते 50 मार्क्सला इथे इकॉनॉमी जे ते तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यावरती भारतीय अर्थव्यवस्था किंवा महाराष्ट्र संदर्भात एखादा प्रश्न आला तर तो त्याच्यावरती जात नाही. त्याच्यामुळे जेवढं वेटेज आहे तेवढंच महत्व जे ते आपल्याला त्याला द्यायचंय. दुसरा जर भाग बघितला तर अंतर्गत सुरक्षा हा देखील एक महत्वाचा भाग आहे. तो सहसा विद्यार्थी इग्नोर करतात, पण त्याला देखील 50 मार्क्सचं वेटेज आहे. पर्यावरण हा जर विषय पाहिला तर त्याला देखील 30 ते 40 मार्क्सचं वेटेज आहे त्या ठिकाणी. कृषी अर्थव्यवस्था त्याला देखील 60 ते 70 मार्कांचं त्या ठिकाणी वेटेज आहे. तर अशा प्रकारे वेटेजनुसार जे आहे ते आपण टॉपिक्स बघणार आहोत. त्याच्यामुळे पूर्ण GS3 म्हणजे इकॉनॉमी नाही. इकॉनॉमी म्हणजे फक्त 40 किंवा 50 मार्क, 250 मार्कांपैकी. तर त्या हिशोबाने आपण जे बघणार आहोत. तर आता सुरुवात त्यामध्ये कशा पद्धतीने करायची आहे बघा. GS3 मध्ये जर आपण पाहिलं तर सिलेबस जो आहे तो कसा दिलेला आहे आपल्याला, तर सिलेबस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, त्याच्यानंतर संसाधनांचे एकत्रीकरण, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, बरोबर, संसाधने किंवा साधन संपत्ती. त्याच्यानंतर वाढ, विकास व रोजगार. पॉइंट्स आले लक्षात कोणते आहेत? भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट
सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. येस, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. आणि तिसरा पॉइंट आहे तर सरकारी अर्थसंकल्प. सरकारी अर्थसंकल्प, बरोबर. हे 3. त्याच्यानंतर अजून कोणतं येतं तर भारतातील जमीन सुधारणा किंवा अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांमध्ये मग ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळे, रेल्वे इत्यादी जे घटक आहेत ते येतात. आणि गुंतवणूक प्रतिमाने. हे जे विषय आहेत ते 6 ते 7 टॉपिक, सब टॉपिक्स आपल्याला अभ्यासायचे, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये पहिलं लेक्चर असणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट टॉपिकला हात घालण्यापेक्षा थोडंसं एक पार्श्वभूमी जी ती थोडीशी बघणार आहोत, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे ते थोडंसं बघणार आहोत. उद्याच्या लेक्चर पासून किंवा नेक्स्ट लेक्चर पासून जे आहे ते आपण डायरेक्ट टॉपिक जो आहे तो घेणार आहोत, त्याच्याशी संबंधित मुद्दे डिस्कस करणार आहोत, फॅक्ट्स डिस्कस करणार आहोत, बरोबर. किंवा तो परीक्षेत आल्यावर तुम्हाला कशा प्रकारे त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे ऍज पर द डिमांड ऑफ द क्वेश्चन, बरोबर. त्याला प्रश्नाच्या जी काही मागणी त्याला एक गाभास्थानी ठेवून उत्तर कशा प्रकारे लिहिलं पाहिजे ते देखील आपण तिथे बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील आर्थिक नियोजन म्हणजे काय किंवा नियोजनाशी संबंधित मुद्दे काय आणि त्याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी ती बघणार आहोत, बरोबर. चालेल. बघा 1947 चा जर विचार केला आपण, 1947. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या लेक्चरमध्ये ही जे लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन जे आहे ते डिटेल बघणारच आहोत, पण खूप जास्त खोलात जाऊन संकल्पना बघणार नाही आहोत. जसं की जीडीपी, सकल राष्ट्रीय उत्पादन, ही संकल्पना, मग त्याच्या 3 पद्धती कोणत्या असतात जीडीपी काढण्याची किंवा जीडीपी संकल्पना काय असते, एवढं प्रिलिमसाठी जे आपण बघत होतो ते करणार नाही. कारण प्रश्नांचं स्वरूप त्या स्तराचं नसतं. प्रश्नांचं स्वरूप जे ते एक जनरल तुम्हाला विचारलं जातं की जीडीपी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने किंवा जीडीपी कॅल्क्युलेट करताना किंवा भारताचा जो जीडीपी ट्रेंड आहे तो तिथे विचारला जातो त्या तुम्हाला, अशा स्वरूपाचे जे काही आहे. आणि टेक्निकल जर प्रश्न आले की त्याच्यामध्ये तुम्हाला मग समजा जीडीपीच डायरेक्ट ही संकल्पना विचारली तर तो तुमचा स्टॅटिक अभ्यासाचा भाग आहे, तो पूर्व परीक्षेसाठी आपण तयार पण केलेला आहे, बरोबर. तो तुम्ही तुमचं एक थोडंसं बॅकग्राऊंड नॉलेज वापरून तिथे लिहू शकता, बॅकग्राऊंड नॉलेज वापरून. कारण प्रत्येक संकल्पना डिटेलमध्ये शिकवायला गेल्याने त्याची संबंधित तर वेळ जो आहे तो आपल्याकडे कमी आहे. त्याच्यामुळे कुठलेही ठराविक त्यावेळेस जे ते कन्सेप्ट सांगितले आणि त्याच्यावर जे ते मुद्दे आपण डिस्कस करूयात. चालेल. बघा भारताचा जर आपण विचार केला तर 1947 मध्ये स्वतंत्र झालं त्यावेळेस भारतासमोरच्या प्रमुख समस्या कोणत्या होत्या? प्रमुख समस्या तर आपल्याला त्या समस्या माहित पाहिजे. नियोजनाची सुरुवात कशी झाली ते जाणून घेण्यासाठी आपल्याला भारतासमोरच्या समस्या, नियोजनाची सुरुवात जी आहे ती पंचवार्षिक योजनांपासून आणि प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोगापासून झालेली आहे. तर त्या समस्या कोणत्या होत्या जेणेकरून नियोजनाची सुरुवात करणं सरकारला भाग पडले? तर प्रचंड गरिबीमध्ये असलेला देश, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अन्नधान्याची जी आहे ती कमतरता, बरोबर. अन्नधान्याची कमतरता, त्याच्यानंतर महागाई, निरक्षरता, त्याच्यानंतर आरोग्य सुविधांचा अभाव, शिक्षण सुविधांचा अभाव, पायाभूत सुविधांची कमतरता, कृषी उत्पादकतेची कमी पातळी, औद्योगिक मागासलेपणा आणि त्यानंतर सामाजिक व आर्थिक विषमता, बरोबर. आता हे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करा, नोट डाऊन जे ते केलेच पाहिजे. पण तत्पूर्वी मी जे काय सांगतोय ते ऐकून घ्या जेणेकरून तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन जो आहे तो विषयाच्या अभ्यासासाठी तिथे डेव्हलप होईल. लेक्चर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही तुमचा एक पेज घ्या, एक पेज मध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलेले पॉइंट्स ते आठवण्याचा, मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा आणि ते पॉइंट्स फक्त नमूद करा की अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने किंवा नियोजनाची गरज का लागली किंवा नियोजनातून कोणती उद्दिष्ट तिथे साध्य करायची होती. त्याचे 5-6 पॉइंट जे ते आता मी मगाशी सांगितले की नियोजनाच्या किंवा भारत स्वतंत्र झाल्यावर प्रमुख समस्या कोणत्या, तर 5-6 समस्या, असे प्रत्येक टॉपिकवर असे 5-6 पॉइंट जे तुम्ही तिथे लिहून काढा. अशा प्रकारे नोट्स काढा. नोट्स मध्ये प्रत्येक गोष्ट लिहिण्याची गरज नाहीये, फक्त मेन टायटल किंवा टॉपिक जरी लिहिला, कारण आता एवढे सगळे टॉपिक्स आपल्याला अभ्यासाचे, सामान्य अध्ययन पेपर जे काही 4 आहेत त्याच्यामध्ये एवढे टॉपिक्स अभ्यासताना डिटेलमध्ये जर तुम्ही नोट्स बनवल्या गेला तर परीक्षेच्या काही दिवस आधी तुम्हाला रिव्हिजन करणं जे ते अवघड होईल. परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे एक अशा प्रकारे नोट्स पाहिजे की तुम्ही त्या इझिली त्या ठिकाणी रिवाइज करू शकता, बरोबर. तर शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या पाहिजे. त्याच्यामुळे बघा आता ह्या ज्या मी काही समस्या सांगितल्या त्याच्यामुळे आर्थिक विकासासाठी नियोजन हा एक मार्ग स्वीकारण्यात आला.
आता आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजन म्हणजे काय असा जर प्रश्न स्ट्रेट फॉरवर्डली नाही येणार, पण नियोजनाशी संबंधित कुठलाही जर प्रश्न आला तर तुम्हाला आर्थिक नियोजनाचा अर्थ त्या ठिकाणी सांगता आला पाहिजे. व्याख्या, आपलं इंट्रोडक्शनचं लेक्चर आठवा, इंट्रोडक्शनचं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना, उत्तराची प्रस्तावना, उत्तराचा निष्कर्ष कशा प्रकारे करायचं त्याच्या मेथड सही काय सांगितलेलं आहे, तर त्याची व्याख्या लिहा. बरोबर. आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर आर्थिक नियोजन म्हणजे अर्थव्यवस्थेसमोरील समस्यांची ओळख करून त्यांना प्राधान्यक्रम देऊन लक्ष्य निश्चित करून आवश्यक संसाधने जमवून आणि ठराविक पद्धतीने अंमलबजावणी करून अपेक्षित आर्थिक सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन होय. बघा, समस्यांची ओळख करून, समस्या पाहायला आपण त्यांना प्राधान्यक्रम देऊन, त्या समस्यांना प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे, त्यांच्यामध्ये कोणती उद्दिष्ट गाठायची ते लक्ष्य निश्चित केले पाहिजे, त्या उद्दिष्ट गाठण्यासाठीची संसाधनं जे ती जमवली गेली पाहिजेत आणि ठराविक पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि एवढं सगळं करून अपेक्षित सामाजिक आर्थिक उद्दिष्ट कोणते ती साध्य करणे, त्या प्रक्रियेला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. आर्थिक नियोजन जे आहे ते असं म्हटलं जातं त्याला. बरोबर, हे आलं लक्षात. आता आर्थिक नियोजनाची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया कोणती असते प्रक्रिया कोणती असते, तर त्यामध्ये सुरुवातीला समस्यांची जी आहे ती यादी तयार करणे किंवा समस्या कोणत्या आहेत ते ओळखणे, प्राधान्यक्रम ठरवणे. आता हे बघा, असे सोपे प्रश्न येणार नाहीत की आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाची प्रक्रिया काय असते, पण उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला हे पॉइंट जे आहेत ते महत्वाचे, तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या इथे जर क्लिअर झाल्या तर तिथे नियोजनशी संबंधित कुठलाही प्रश्न येऊ द्या, संसाधनांच्या एकत्रीकरणाशी कुठलाही प्रश्न येऊ द्या, हे जर फ्रेमवर्क तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही प्रश्न जो आहे तो इझिली टॅकल करू शकता. बरोबर. तर आता कुठे होतं आपण, त्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया. बरोबर, आर्थिक नियोजनाची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया कोणती असते, तर समस्यांची यादी तयार करणे, त्याच्यानंतर समस्यांची ओळख करणे, त्याच्यानंतर प्राधान्यक्रम ठरवणे. प्राधान्यक्रम कशाला, तर सर्व समस्या ज्या आहेत त्या एकाच वेळी सोडवता येत नाही. जसं की कृषी क्षेत्रातही तुम्हाला जे आहे ते अपेक्षित उद्दिष्ट गाठायचे, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातही जे आहे ते अपेक्षित उद्दिष्ट गाठायचे आणि सेवा क्षेत्र तुम्हाला मजबूत करायचं. तर तिन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकाच वेळी अपेक्षित उद्दिष्ट गाठता येत नाहीये. कधी एका क्षेत्रात जास्त असतं, कधी दुसऱ्या क्षेत्रात जे ते कमी होतं. त्यावेळेसचा जर विचार केला तर आपण, कारण का, तर संसाधनांची असलेली कमतरता. बरोबर. त्याच्यामुळे प्राधान्यक्रम जो तो ठरवावा लागतो. सर्व समस्या एकाच वेळी सोडवता येत नाहीत, त्यामुळे कोणतीही समस्या तातडीची आहे ती ओळखणे, त्या समस्येकडे सुरुवातीला लक्ष देणे हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर अल्पकालीन व दीर्घकालीन समस्या ज्या आहेत त्या वेगळ्या करणे. बरोबर, आणि त्याचं जे आहे ते लक्ष्य निश्चित करणे, लक्ष्य निश्चिती करणे, हेच जे आहे ते नियोजन आयोगामध्ये किंवा प्लॅनिंग कमिशनने जे काही पंचवार्षिक योजना आणल्या होत्या हेच त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. बरोबर, की त्याच्यामध्ये लक्ष्य निश्चित करण्यात आले, त्याच्यामध्ये क्षेत्र जे आहे ती प्राधान्यक्रमाची क्षेत्र ओळखण्यात आली. बरोबर, दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्ट जी आहे ती ठरवण्यात आलेली होती. आवश्यक संसाधनांचा अंदाज घेणे, नंतरची प्रक्रिया काय, लक्ष्य निश्चित केल्यानंतर, बरोबर, तर आवश्यक संसाधनांचा जो काही जी काही संसाधने आहेत त्यांचा तिथे अंदाज घेणे, लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणती कोणती संसाधने लागतील त्यांची एक त्या ठिकाणी लिस्ट बनवणे. बरोबर, मग त्या संसाधनांमध्ये कोणती संसाधने येतात, बरं, आता संसाधनांचं साधन संपत्तीचं एकत्रीकरण आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे ना, तर संसाधने कोणती येतात ब्रॉडली जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आर्थिक संसाधने, आर्थिक संसाधने, बरोबर, आर्थिक संसाधनांमध्ये काय येतं, तर त्यामध्ये निधी येतो, तुमचं कर महसूल, करेतर महसूल, कर्ज जे काही येतं, किंवा बँकिंग, तुमचं वित्तीय व्यवस्था, बँकिंग व्यवस्था, विमा क्षेत्र, अशा प्रकारे आर्थिक संसाधनं किंवा आर्थिक संस्था आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं तुमचं मानवी संसाधने. बरोबर, मानवी संसाधने, मानवी संसाधनांमध्ये मग शिक्षण, आरोग्य किंवा कौशल्य, त्याच्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळ, कामगार, अधिकारी, जे काही ब्युरोक्रेसी, त्याच्यामध्ये मानवी संसाधने हा टॉपिक येतो. त्याच्यानंतर भौतिक संसाधने, भौतिक संसाधनांमध्ये मग तुमच्या पायाभूत सुविधा, औद्योगिकरणासाठी लागणारे जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या येतात. बरोबर, यंत्रसामग्री किंवा तुमचं ब्युरोक्रेसीचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये भौतिक संसाधनांमध्ये येतं. तर अशा प्रकारे आवश्यक संसाधनांचा अंदाज घेणे, त्याच्यानंतर संसाधनांचे संकलन, मोबिलायझेशन, आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक काय, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, संसाधनांचे संकलन किंवा एकत्रीकरण. बघा, संसाधने कोठून मिळवायची हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. मग सरकारसाठी कर महसूल हा एक महत्वाचा स्रोत असतो. संसाधनांमध्ये आपण 3 प्रकारची पाहिली, आर्थिक, त्याच्यामध्ये कोणतं आहे तर कर महसूल, करेतर महसूल, तो एक महत्वाचा निधी असतो. तर सरकारचा जो काही खर्च चालतो
तो खर्च भागवण्यासाठी संस्थांनी कुठून आले पाहिजे, तर करांच्या स्वरूपातून आले पाहिजे. खाजगी उद्योजकासाठी बँक कर्ज हा एक स्रोत असू शकतोय, बरोबर. सरकारचं पाहिलं आपण किंवा खाजगी कंपनी असेल किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी बँकेतून येणारं कर्ज, बरोबर. आणि किती निधी कोणत्या स्रोताकडून घ्यायचा हे देखील तिथे ठरवावं लागतं. त्याला म्हणतात संसाधनांचं एकत्रीकरण किंवा रिसोर्स मोबिलायझेशन. त्याच्यानंतर मानवी संसाधनांचा जर विचार केला आपण, तर मानवी संसाधनांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचे व किती मनुष्यबळ लागेल, बरोबर. लेबर फोर्स जे म्हणतो ना आपण, लेबर फोर्स, तर ती किती प्रमाणात पाहिजे. लेबर फोर्सच्या नुसार आता गिग इकॉनॉमी अलीकडे प्रचलित होते. गिग इकॉनॉमी किंवा भारताची औपचारिक आणि अनौपचारिक वर्कफोर्स किती आहे त्याच्यामध्ये, त्याचा एकंदर विचार करावा लागतो. भौतिक संसाधनांचाही तिथे स्पष्ट अंदाज जो येतो तिथे बांधला जातो. त्याच्यानंतरचा शेवटचा टप्पा आहे तो अंमलबजावणीचा टप्पा, कार्यवाहीचा टप्पा, बरोबर. तर अशा प्रकारे आर्थिक नियोजनाची प्रक्रिया जी आहे ती चालत असते. संसाधनांची समस्यांची ओळख करण्यापासून तर अंमलबजावणीपर्यंत, अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यापर्यंत जे ते आपण तिथे भारतातील आर्थिक नियोजन जे आहे ते बघू शकतो. त्यानंतर बघा आता भारतातील नियोजनाची सुरुवात किंवा भारतातील आर्थिक नियोजन जर आपण पाहिलं, तर आता तुम्हाला मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे प्रश्न डायरेक्टली येणार नाहीत, पण मी जे काही सांगतोय मी म्हणाल की अगदी बेसिक स्वरूपात जे ते आपण आपल्या टॉपिकची सुरुवात करतोय, जेणेकरून तुम्हाला संकल्पना जर समजल्या तर प्रश्न जे ते इझिली टॅकल किंवा प्रश्न जे ते डिकोड करता येतील आणि पॉइंट्स देखील जनरेट होण्यास मदत होईल, बरोबर. तर भारतातील आर्थिक नियोजन, आता ह्या सर्व गोष्टींवर भारताने आर्थिक सामाजिक उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणता नियोजनाचा पर्याय स्वीकारला, पण त्याच्यामध्ये देखील पंचवार्षिक नियोजन पद्धती जी आहे ती स्वीकारलेली. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देखील जास्तीत जास्त सरकारचा हस्तक्षेप होता सुरुवातीला. कमांडिंग हाइट्स ऑफ द इकॉनॉमी, स्टेट वॉज इन द पोझिशन ऑफ द कमांडिंग हाइट्स ऑफ द इकॉनॉमी असं आपण म्हणतो ना. तर म्हणजेच की सरकारकडे जो आहे तो जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नियोजनाचे अधिकार होते आणि खाजगी क्षेत्राला जे ते अधिकार होते ते खूप कमी असे दिलेले होते. त्याच्यातूनच उदयाला काय आली, तर पंचवार्षिक नियोजन पद्धती. त्यावेळेस मग स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर भारतासमोर गरिबी, विषमता, कृषी क्षेत्रातील कमी उत्पादकता किंवा अविकसित औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधांचा अभाव अशा प्रकारच्या गंभीर समस्या होता. तर त्याच्यातून त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून ह्या समस्यांवर मात करणे हे तिथं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर पंचवार्षिक योजनांमागील संकल्पना किंवा कल्पना काय होती, तर महत्वाच्या जे काही क्षेत्र आहे त्याच्यावर फोकस करणे, संसाधने जमवण्याची क्षमता जी आहे ती विकसित करणे, 5 वर्षांसाठीची योजना तयार करणे, 5 वर्षानंतर साध्य काय होईल त्याचा आढावा, साध्य काय झाले त्याचा आढावा घेणे आणि त्यातून चुका दुरुस्त करून किंवा त्यातून शिकून जे ते परत एकदा पुढची पंचवार्षिक योजना जी आहे ती बनवणे. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला बघा नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. 1950 मध्ये जी ती नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, बरोबर. नियोजन आयोगाचं मुख्य कार्य म्हणजे देशातील संसाधनांचा एक आढावा घेऊन किंवा लक्षात घेऊन योजना तयार करणे आणि संसाधनांचा संतुलित व प्रभावी वापर जो आहे तो सुनिश्चित करणे. त्याच्यामध्ये मग आता भारतातील नियोजनाची उद्दिष्टे काय होती, भारतातील नियोजनाची उद्दिष्टे, आता ही उद्दिष्टे माहित पाहिजे. ही रिलेव्हंट आहेत, ही टेम्पोरल बेसिसवर जी आहे ती रिलेव्हंट आहेत. त्यावेळेसही ती तेवढी तीच होती आणि आताही तीच आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काय काय असू शकतात बरं भारतातील नियोजनाची उद्दिष्टे, काय असू शकतात, थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करण्याचा प्रयत्न करा, बरोबर. ब्रेनस्टॉर्मिंग महत्वाचं आहे उत्तर लिहिताना. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, तर पॉइंट साठवण्याचा प्रयत्न करा, काय असू शकतात उद्दिष्ट. तर त्याच्यासाठी सिंपल काही ट्रिक्स लक्षात ठेवा. अर्थव्यवस्थेचं तुम्ही आता बघा सर्वांनी पूर्वपरीक्षा दिली, पास झालेल्या, तर मुख्य परीक्षेसाठी अपेअर होत आहे. तर अर्थशास्त्राचा, अर्थव्यवस्थेचा अभ्यास केलाय, बरोबर. अर्थव्यवस्थेमध्ये काही पॉइंट्स आठवत आहे तुम्हाला, तर तेवढे डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि त्याला नियोजनाशी जोडण्याचा प्रयत्न करा, बरोबर. नियोजनाची उद्दिष्ट, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत आहे की आर्थिक वाढ, आर्थिक विकास हे तुम्ही वाचलेलं असेल, बरोबर. तर नियोजनातून आर्थिक वाढ साध्य करणे किंवा आर्थिक विकास करणे, बरोबर. रोजगाराचं काहीतरी तुम्ही वाचलेलं असेल, तर रोजगारक्षम अर्थव्यवस्था निर्माण करणे हे देखील एक नियोजनाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर इनइक्वॅलिटीचं तुम्ही वाचलेलं असेल, तर उत्पन्नातील विषमता जी आहे ती कमी करणे, बरोबर. पॉवर्टीचं तुम्ही वाचलेलं असेल, तर नियोजनातून गरिबी जी आहे ती कमी करणे किंवा आर्थिक विषमता जी आहे ती कमी करणे. त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्र जे आहे ते
त्या ठिकाणी मजबूत करणे, बरोबर, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, आणि त्यातून जे आहे ते हे सर्व केल्यावर, एवढे पॉईंट सफिशियंट आहेत, हे सर्व केल्यावर त्याच्यातून सामाजिक न्याय आणि समानता सुनिश्चित करणे हे अल्टिमेटली जे आहे ते शेवटचं उद्दिष्ट कोणतं आणि सर्वात महत्वाचं कोणतं, तर सामाजिक न्याय आणि समानता, आर्थिक स्तरावरची सामाजिक स्तरावरची समानता सुनिश्चित करणे हे भारतातील आर्थिक नियोजनाचे जे आहे ते उद्दिष्ट आहेत. मग त्यातून बघा थोडंसं आपण जरा डिटेलमध्ये जाऊयात अजून. तर आर्थिक वाढ त्याच्यामध्ये काय येतं, तर आर्थिक वाढ म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न आणि वास्तविक दरडोई उत्पन्न यांच्यामध्ये झालेली एका ठराविक कालावधीत झालेली वाढ, बरोबर. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न आणि वास्तविक दरडोई उत्पन्न यांच्यामध्ये ठराविक कालावधी, ह्या ज्या इंडिकेटर्स ह्या इंडिकेटर्स मध्ये ठराविक कालावधीमध्ये झालेली एक वाढ, त्याला आपण आर्थिक वाढ असं म्हणू शकतो. जर आर्थिक वाढीवर प्रश्न आला तर ही व्याख्या किंवा डेफिनेशन तिथे लक्षात ठेवा, आर्थिक वाढ म्हणजे काय, बरोबर. मग त्याच्यामध्ये वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर स्थिर किमतीवर काढलेले देशाचे एकूण उत्पन्न. मग इथे येतो आपला जीडीपी, बरोबर. जीडीपी काढण्याच्या आपण 3 पद्धती पाहिलेल्या होत्या. एक उत्पन्न पद्धत, बरोबर, एक उत्पादन, एक इन्कम मेथड, प्रोडक्ट मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड. खर्च पद्धत म्हणजे एक्सपेंडिचर मेथड, बरोबर. इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न पद्धत, आणि तिसरं कोणतं येतं, तर प्रोडक्शन मेथड. त्यानंतर बघा आर्थिक वाढ आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये आपण जीडीपी संकल्पना माहित असेल तुम्हाला, एका ठराविक कालावधीत अंतिम वस्तू व सेवांचं जे काही उत्पादन होतं देशाच्या भौगोलिक भागामध्ये, तर त्याला जो आहे तो तुमचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न असं तिथे म्हटलं जातं. तर आर्थिक वाढीमध्ये मग आता ती कशासाठी आवश्यक आहे, आर्थिक वाढीतून साध्य काय करायचं, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते त्याचं किंवा लोकांचं जीवनमान जे ते उंचावणे, त्याच्यानंतर लोकांची क्रयशक्ती वाढवणे, जीवनमान उंचावणे, त्याच्यानंतर लोकांची जी आहे ती क्रयशक्ती वाढवणे. बघा नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे तुम्हाला इथे लिहून दिलेली आहेत, ते एकदा बघून घ्या. आर्थिक वाढ का आवश्यक आहे, तर जीवनमान उंचावणे, त्यानंतर लोकांची क्रयशक्ती वाढवणे, क्रयशक्ती वाढवणे, त्यानंतर अधिक वस्तू व सेवांचं उत्पादन करणे, आणि त्या उत्पादनातून बघा अधिक वस्तू व सेवांचं उत्पादन करणे, आणि त्या उत्पादनांचा उपभोग जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे घेता येईल, ती त्यांची क्षमता देखील निर्माण करणे, बरोबर. उत्पादन तर करायचे, पण त्या वस्तू व सेवांची खरेदी करता येण्या इतकी क्षमता देखील विकसित करणे हे देखील महत्वाचे. त्याच्यानंतर देशाची आयात क्षमता जी आहे ती वाढवणे, त्यानंतर कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रांचं जे काही उत्पादन आहे किंवा त्यांचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते वाढवणे, त्याच्यानंतर वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणे. अशा प्रकारे आर्थिक वाढीचे जे काही उद्दिष्ट आहे ते आपण बघू शकतो. आता याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा, जीडीपी जेव्हा आपण काढतो, जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, बरोबर, एक्सपेंडिचर मेथडने, तर त्यामध्ये फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, कंझम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट, बरोबर, प्रायव्हेट कंझम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस नेट एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, बरोबर. सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम, म्हणजे तुमचं जे काही कंझम्पशन आहे ते वाढवणे, म्हणजेच मी काय सांगितलं तुम्हाला, तर लोकांची उपभोग करण्याची क्षमता जी आहे ती वाढवणे, इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्यामध्ये जास्तीत जास्त करणे, देशातील पायाभूत सुविधांचा विकास करणे, बरोबर, जसं की कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रांचं उत्पादन क्षमता वाढवणे, बरोबर, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे आहे ते वाढवणे, त्याच्यानंतर देशाची आयात क्षमता जी आहे ती वाढवणे. बघा पॉइंट्स कुठून आणलेत आपण, पॉइंट्स तुमचा जो काही बेसिक जीडीपीचा फॉर्म्युला होता त्याच्यातून आपण जे ते पॉइंट्स तिथे तयार केलेले आहेत, बरोबर. अशा प्रकारे जे ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये सांगितल्यानंतर ते तुम्हाला जे ते डेव्हलप करायचं. आता हे स्टेप बाय स्टेप ओव्हर द पिरियड आपले जसे इथून पुढे लेक्चर्स होतील तशा प्रकारे जे ते तिथे मी तुम्हाला सांगत जाणार आहे की कसे तुम्ही त्या ठिकाणी पॉइंट्स जनरेट करू शकतो, कारण ते जे ते कमी कालावधीत अगदी 7 मिनिटात 10 मार्क्सचं उत्तर आणि 10 मिनिटात जे ते 15 मार्क्सच्या क्वेश्चनचं उत्तर जे ते तुम्हाला तिथे लिहावं लागतं. आपला उद्देश तोच असणार आहे की जास्तीत जास्त कमीत कमी कालावधीमध्ये जे ते जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत जो येतो तिथे
पोहोचला पाहिजे. नाहीतर होतं काय ना, तुम्ही जर इतर ठिकाणी गेलात तर कन्सेप्ट शिकवण्यावर जास्त भर दिला जातो. पण आता ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट शिकवली, तुम्हाला समजली पण ती, पण शेवटी मॅटर काय करतं ना मित्रांनो, शेवटी त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही किती त्या ठिकाणी जे काही समजलेलं आहे ते उतरवू शकताय, बरोबर? ते महत्वाचं आहे. कारण एक्झामिनरला तुम्हाला काय समजलंय, किती समजलंय, तुम्ही किती पीएचडी केलेत त्याच्याशी घेणं नाहीये. त्याच्यासमोर तुमचे जे काही 2-3 पानं लिहिलेले आहेत ते समोर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जज करणार आहे, बरोबर? तर हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे. येस. आता ही आर्थिक वाढ साधण्यासाठी गुंतवणूक वाढवणे देखील आवश्यक आहे. ही गुंतवणूक मग आता कुठे करावी लागते बरं? जर गुंतवणुकीवर जर प्रश्न आला की भारतातील गुंतवणुकीचं चित्र स्पष्ट करा, किंवा भारतातील आतापर्यंत जे काही गुंतवणुकीमध्ये येणारी जी काही चॅलेंजेस आहेत ते ओळखा, बरोबर? किंवा गुंतवणुकीवर प्रश्न कुठलाही येऊ द्या, तर गुंतवणूक कुठे कुठे होते तुम्हाला माहित पाहिजे. एकतर गुंतवणूक काय असते, इन्व्हेस्टमेंट काय असतं, बरोबर? ती कोणाच्या मार्फत केली जाते? सरकारच्या माध्यमातून केली जाते. मग त्याच्यामध्ये ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन, GFCF नावाची कन्सेप्ट जी ती माहित असेल. मी अजून अझ्युम करून चालतोय की तुम्हाला ह्या ज्या काही बेसिक संकल्पना आहेत त्या माहित आहेत, बरोबर? त्याच्यामध्ये आपण जो आहे तो जास्त टाइम तिथे देणार नाहीये. ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन किंवा प्रायव्हेट फायनल PFCF एक असतं, कन्झम्पशन एक्सपेंडिचर जो असतो, बरोबर? सॉरी, कॅपिटल फॉर्मेशन जास्त खासगी क्षेत्राचं, तर 2 क्षेत्रांच्या मार्फत गुंतवणूक होऊ शकते. त्याच्यानंतर गुंतवणूक कुठे कुठे कोणत्या क्षेत्रामध्ये होऊ शकते? तर वीज प्रकल्प, रस्ते, पायाभूत सुविधा, विमानतळ, बंदर, दूरसंचार जाळे, इमारती, कारखाने, मग त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, बरोबर? शैक्षणिक संस्था किंवा यंत्रसामग्री, बँकिंग व्यवस्था, विमा व्यवस्था, अशा प्रकारे गुंतवणुकीवर प्रश्न जर आला तर हे सर्व गुंतवणुकीचे क्षेत्र जे ते तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानुसार तुमचे पॉइंट जे तिथे येऊ शकतात, बरोबर? आता नियोजनाचं उद्दिष्ट एक पाहिलं आपण, आर्थिक वाढ. आर्थिक वाढीचं बघितलं काय असतं. त्याच्यानंतर पुढचं पाहत रोजगार वाढ. रोजगार वाढ बघा, रोजगार निर्मिती. आता रोजगार निर्मितीमध्ये रोजगार म्हणजे काय? रोजगारावर कुठलाही प्रश्न येऊ द्या तर सुरुवात कशी करायची? रोजगार म्हणजे श्रमशक्तीचा उत्पादनक्षम आर्थिक क्रियेत सहभाग. श्रमशक्तीचा उत्पादनक्षम आर्थिक क्रियेत सहभाग, उत्पादन प्रक्रियेत मग सहभाग जो असतो त्याला तिथे रोजगार असं आपण म्हणतो. आता उत्पादन प्रक्रियेत अजून काय काय येतं बरं? उत्पादन प्रक्रिया जर आपण बघितली तर तुम्हाला सर्क्युलर फ्लो ऑफ मनी जर आठवत असेल, सर्क्युलर फ्लो ऑफ मनी, त्याच्यामध्ये सर्क्युलर फ्लो ऑफ मनीची जी काही कन्सेप्ट बघितली होती आपण, सर्क्युलर फ्लो ऑफ मनी मध्ये हाऊसहोल्ड्स एका बाजूला असतात, हाऊसहोल्ड्स एका बाजूला जे येते तुमच्या फर्म्स असतात, बरोबर? फर्म्स असतात. तर हाऊसहोल्ड्स कडून इथे जो आहे तो लेबर दिला जातो, त्याच्या बदल्यात फर्म्स जे येते इथे वेजेस देतात, त्यांना वेजेस देतात, बरोबर? त्यांची क्रयशक्ती वापरली जाते कुटुंबांकडून, जे आहे ते उद्योगांकडे त्यांची क्रयशक्ती वापरली जाते उत्पादन करण्यासाठी. त्या क्रयशक्तीच्या बदल्यात जे ते त्यांना तिथे त्यांचं मानधन जे ते दिलं जातं. त्याच्यानंतर फर्म्स ज्या काही वस्तू व सेवा उत्पादन करतात त्या वस्तू व सेवांचं जे काही, बरोबर, उपभोग आहे, कंझम्पशन जो आहे तो हाऊसहोल्ड्स घेत असतात, बरोबर? त्याला आपण कंझम्पशन म्हणूयात. आणि त्याच्या बदल्यात जे जो काही पैसा आहे तो हाऊसहोल्ड्स फर्म्सला तिथे देत असतात. तर अशा प्रकारे सर्क्युलर फ्लो ऑफ मनी जो आहे तो तिथे येत असतो. मग उत्पादन प्रक्रियेत जमीन, श्रम, भांडवल आणि उद्योजकता हे घटक वापरले जातात. हे उत्पादन घटक सामान्यतः घरगुती क्षेत्राकडे म्हणजे हाऊसहोल्ड्स कडे तिथे असतात. रोजगार वाढ. आता रोजगाराचे महत्व, रोजगारातून काय होतं तर उत्पादन वाढते, बरोबर? उत्पादन वाढते. उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न निर्मिती होते. त्याच्यानंतर श्रमिकांना त्या ठिकाणी वेतन मिळते, बरोबर? वेतन मिळते. त्याच्यानंतर जमीन मालकांना भाडे मिळते. आता हे कारखाना सेटअप करण्यासाठी जे काही लागतं तुम्हाला, बरोबर, जमीन, तर ते जे काही जमीन मालक आहे त्यांना तिथे भाडे स्वरूपात तिथे उत्पन्न मिळतं. भांडवल मालकांना तिथे व्याज मिळतं. बघा इथे हे जे काही त्यांनी उत्पादन विकले आहेत हाऊसहोल्ड्सला त्याच्या स्वरूपात त्यांना जो काही पैसा भेटलाय तर त्यातून जो आहे तो त्यांचा नफा, उद्योजकांना नफा मिळतो, भांडवल मालकांना तिथे व्याज मिळत असतं आणि अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता जी आहे तिथे वाढते. हे सर्व रोजगाराचं आणि आर्थिक वाढीचं चक्र जे आहे तिथे चालू होतं, बरोबर? आता भारतातील श्रमशक्तीचा जर विचार केला आपण तर ती बऱ्यापैकी 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्येतून जे ती येते, लोकसंख्या वाढल्याने श्रमशक्ती वाढते. तर अशा प्रकारे रोजगार वाढ देखील नियोजनातून होत असते. तिसरं नियोजनाचं उद्दिष्ट म्हणजे उत्पन्नातील विषमता जी आहे ती कमी करणे.
उत्पन्नातील विषमता कमी करणे. ठीक आहे. आता भारतामध्ये उत्पन्नाची पातळी जर आपण विचार केला तर सर्व लोकांमध्ये एकसारखी नाही. काही लोकसमूह जे ते कमी उत्पन्न गटात येतात, काही मध्यम उत्पन्न, काही उच्च उत्पन्न गटामध्ये येत असतात. तर उत्पन्न विषमतेचं सामाजिक स्वरूप त्याचा जर विचार केला तर महिलांवर उत्पन्न विषमतेचा जो आहे तो अधिक परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो, किंवा जे काही व्हलनरेबल सेक्शन्स, वंचित घटक म्हणतो, बरोबर, आपल्या GS2 मध्ये टॉपिक पण आहे की व्हलनरेबल सेक्शन्स अँड पॉलिसीज फॉर देअर एम्पॉवरमेंट. तर त्याच्यामध्ये मग महिला येतात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग लोक येतात, किंवा ओल्ड एज जे आहे ते वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी येत असतात. तर त्यांचे आपलं जो काही उत्पन्नाचा पिरामिड आहे तर त्याच्या तळाशी आहेत ते ग्रामीण भागातील भूमिहीन कामगार, लहान मजूर, शेतकरी यांची देखील मोठ्या प्रमाणात तिथे समस्या आहे. तर उत्पन्नातील विषमता कमी करणे हे देखील आपल्या आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट आहे. तर विषमतेची कारण काय बरं? विषमतेची कारण काय तर मालमत्तेचं असमान वितरण, त्याच्यानंतर जमीन धारणेतील असमानता, मालमत्तेचं असमान वितरण, जमीन धारणेतील विषमता, त्याच्यानंतर चल व अचल संपत्तीची वारसा हक्काने एकवटलेली मालकी, त्यानंतर शिक्षणाचा अभाव, संघटन शक्तीचा अभाव, ग्रामीण भागातील जमीनदार विरुद्ध भूमिहीन कामगार चळवळ जी काही होती अशी विभागणी, त्याच्यानंतर वारसा कायद्यामुळे संपत्ती जी आहे ती पुढील पिढ्यांमध्ये जात असते, त्याला आपण जनरेशनल पॉवर्टी असं म्हणू शकतो. जनरेशनल पॉवर्टी किंवा जनरेशनल इनइक्वॅलिटी. जनरेशनल इनइक्वॅलिटी असं आपण त्याला डिनोट करू शकतो. त्याच्यानंतर विषमतेचे परिणाम काय होते तर गरिबांची क्रयशक्ती जी आहे ती कमी राहते, त्यामुळे बाजाराचा विस्तार जो आहे तो होत नाही. श्रीमंतांकडे जास्त क्रयशक्ती असल्याने अपव्ययी उपभोग वाढतो, सामाजिक वाईट प्रवृत्ती ज्या आहेत तयार होतात आणि सामाजिक न्याय जो आहे तो धोक्यात येतो. त्याच्यानंतर पुढचं उद्दिष्ट काय तर गरिबी कमी करणे. पुढचं उद्दिष्ट कोणतं? गरिबी कमी करणे. भारतीय नियोजनाचं आणखी एक महत्वाचं जो काही कोर भाग म्हणू शकतो आपण तर गरिबीवर प्रहार करणे हा एक होता. बघा, स्वातंत्र्याच्या वेळी जवळपास 50% जास्त, ऑलमोस्ट 70% वर जी आहे ती लोकसंख्या गरिबीत येत होती. 2014 पर्यंत जो आहे तो आकडा 27 ते 28% आला, आणि आता जागतिक बँकेच्या अहवालानुसार तो सिंगल डिजिट 9% आलेला आहे. आता गरिबीवर जर प्रश्न आला तर त्याची संबंधित आकडेवारी देखील माहित पाहिजे. लेक्चरच्या शेवटी जे मी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे ती एकदा PDF पण टाकण्यात येईल या लेक्चरची, तर PDF मध्ये देखील तुम्ही ती आकडेवारी तिथे बघू शकता. आता जी ती भारतातील गरिबी 9% आसपास तिथे आलेली आहे, बरोबर. आता गरिबी म्हणजे काय तर ज्या स्थितीत, गरिबीवर जर कुठलाही प्रश्न आला तर त्याची व्याख्या लिहिणं गरजेचं आहे. ज्या स्थितीत व्यक्तीला जीवनाच्या मूलभूत किमान गरजा पूर्ण करता येत नाही त्या स्थितीला गरिबी असं म्हटलं जातं. एक स्थिती आहे ती, त्या स्थितीमध्ये मूलभूत किमान गरजा ज्या त्या पूर्ण करण्याची क्षमता व्यक्तींकडे नसते. तर गरिबीची कारणे काय आहेत तर रोजगाराचा अभाव, राष्ट्रीय संपत्तीचं आणि उत्पन्नाचं असमान वितरण, त्याच्यानंतर शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातील जे काही आर्थिक मागासलेपण आहे ते, किंवा कृषी क्षेत्रावरील अति अवलंबित्व, आरोग्याचा अभाव, भूमिहीनता, अशा प्रकारचे पॉइंट जे तुम्ही तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करणे हे देखील आर्थिक नियोजनाचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की सामाजिक न्याय आणि समानता प्रस्थापित करणे, त्यातून नियोजनातून साध्य करता येतं. आता नियोजनाची गरज का होती बरं? त्यावेळेस भारताला नियोजनाची गरज का होती तर बघा, समस्यांचं स्वरूप त्यावेळेसच्या ज्या काही समस्या त्यांचं स्वरूप जे ते गुंतागुंतीचं होतं, समस्या तत्काळ सोडवता येत नव्हत्या, माहिती संकलनाची एक गरज होती भारताला, भारताचा भौगोलिक विस्तार जो आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यानंतर लोकशाही पद्धती अवलंबल्यामुळे सर्वांना एकत्रित करून सबका साथ सबका विकास जे म्हणतो ना आपण, तर त्याच्या माध्यमातून जे आहे ते उद्दिष्ट, सामाजिक आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे हे अपेक्षित होतं. त्याच्यानंतर संसाधने जमवणं देखील त्या ठिकाणी अपेक्षित होतं. दीर्घकालीन योजना राबवणे, खर्च कमी करणे आणि लक्ष्य जे ती वेळेत पूर्ण करणे, या देखील तिथे महत्वाच्या उद्दिष्ट जे ते आपण नियोजनाच्या वेळेस ठरवलेली होती. त्यानंतर बघा, आता नियोजनाची रणनीती, त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56 दरम्यान राबवण्यात आली. त्याचा मुख्य भर कृषी क्षेत्रावर होता आणि अन्नधान्य उत्पादनावर जास्त होता. त्याच्यामध्ये बहुतांश लोकसंख्या कृषीवर अवलंबून होती आणि अन्नाची तातडीची गरज असल्यामुळे जी आहे ती
पहिल्या पंचवार्षिक योजनेत त्याच्यावर भर देण्यात आला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरण, जड आणि मूलभूत उद्योग, देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाचा भक्कम पाया रचणे हे त्यातून अपेक्षित होतं. आता प्रत्येक पंचवार्षिक योजना आपण इथे बघणार नाही, ते तुम्हाला माहित आहे. अज्युम करतो मी असं की तुम्हाला माहित आहे ते प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे 1 ते 2 मुख्य उद्दिष्ट काय होते, त्यातून अपेक्षित जे आहे ते उद्दिष्ट कोणती साध्य झालेली होती. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते पॉइंट्स तिथे लक्षात ठेवू शकता. आता बघा कमी चान्सेस आहेत की एवढे बेसिक प्रश्न किंवा पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे सांगा किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न जे ते येऊ शकतात, कमी चान्सेस. पण एक त्याच्याशी जो काही कंटेक्स्ट आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. भारतातील नियोजनाचा इतिहास जर आपण बघितला तर बघा, आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून जे ते औद्योगिकरणाचा त्या ठिकाणी स्वीकार जो आहे तो भारताने केलेला होता. औद्योगिकरणाची गरज का भासली? कारण बघा भारतीय नियोजकांनी जे काही गरिबी, बेरोजगारी, आर्थिक वाढ, स्वावलंबन इत्यादी समस्यांसाठी औद्योगिकरणाचा जो काही अजेंडा आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून. कारण का? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की औद्योगिकरणातून सर्वात जास्त रोजगार जे आहेत ते निर्माण होतात. ते आता पण तेवढंच रिलेव्हंट आहे. त्याच्याकरताच गव्हर्नमेंटने जे ते 2014 साली 2015 साली जे ती मेक इन इंडिया नावाची योजना आणली. त्याच्यानंतर 2019-20 मध्ये कोविडच्या काळात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम नावाची जी आहे ती योजना आणली किंवा वेगवेगळे इंडस्ट्रियल पार्क्स त्या ठिकाणी उभे केले जातात किंवा एफडीआय आणण्यावर जो आहे तो भर दिला जातो. कारण का? तर त्यातून औद्योगिकरण घडून आणणे, औद्योगिकरण घडून आल्यामुळे त्याचे परिणाम जे ते आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केले त्याचे परिणाम माहिती, मग रोजगार वाढवणे, उत्पन्न वाढवणे. बरोबर. आता त्यावेळेस औद्योगिकरणाची कारणे काय होती बरं? तर कृषीवरील अवलंबित्व जे ते कमी करणे, ते आता पण तेवढंच रिलेव्हंट आहे. येस, काही जे प्रॉब्लेम्स होते ते बऱ्यापैकी आता देखील तेवढेच रिलेव्हंट आहेत. तर कृषीवरील अवलंबित्व कमी करणे. आता देखील भारतातील जवळपास 44% लोकसंख्या जी आहे ती, आता हे मी नाही सांगत आहे, आर्थिक सर्वेक्षणामध्ये, भारताच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नमूद केलेलं आहे. 44% लोकसंख्या जी आहे ती अजूनही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. बरोबर. त्यावेळेस ती 80% वर होती. त्यामुळे ग्रामीण भागात जो काही जमिनीवर दबाव, जमिनीचं जे काही तुकडीकरण आहे ते, अपूर्ण रोजगार आणि प्रचंड बेरोजगारी जी ती तिथे वाढते. जमीन निश्चित प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रति व्यक्ती जमीन उपलब्धता जी आहे ती कमी झाली, लोकसंख्या वाढली त्याकरता. त्याच्यामुळे जमीन वितरणातील विषमता जी आहे ती निर्माण झाली आणि कृषी उत्पादनावर जो आहे तो विपरीत परिणाम झालेला आपण बघू शकतोय. बरोबर. आणि मग धोरण करताना अपेक्षित काय होते? तर औद्योगिकरणामुळे जो काही जमिनी कृषी क्षेत्रावरचा भार आहे, बरोबर, कृषी क्षेत्रातील अतिरिक्त श्रमशक्ती आहे ती औद्योगिक क्षेत्रामध्ये वळवणे आणि त्यातून जे आहे ते कृषी क्षेत्रावरचं अवलंबित्व कमी करणे आणि रोजगार देखील वाढवणे. बरोबर. तर हे एक महत्वाचं कारण होतं, कृषी क्षेत्रावर अति अवलंबित्व कमी करणे. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती करणे, औद्योगिक क्रिया कृषीपेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण करते, त्याच्यामुळे बेरोजगारांना जो काही रोजगार आहे तो मिळवून देणे. त्याच्यानंतर कृषी विकासासाठीही औद्योगिकरण जे ते आवश्यक होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये मग जड आणि मूलभूत औद्योगिक उद्योगांना जे ते प्राधान्य देखील तिथे देण्यात आलं. कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीजला देखील तिथे प्राधान्य देण्यात आलं अंडर एम्प्लॉयमेंटचे हे कमी करण्यासाठी. मग तुम्हाला माहिती आहे आता कोणते त्यावेळेस जे ते योजना किंवा धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन्स आणण्यात आले किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन सारख्या योजना आणण्यात आल्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जे ते पीएसयू स्थापन करण्यात आले ते तुम्ही लिहू शकता. बरोबर. त्यानंतर अलीकडचं जर विचारलं तर अलीकडच्या योजना ज्या आहेत आपण 2-3 योजना बघितल्या आहेत. अजून देखील जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तर लेटेस्ट ज्या काही हॅपनिंग्स आहेत इकॉनॉमी मधल्या त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये मग अजून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देखील महत्व तिथे देण्यात आलं. त्यानंतर नवीन आर्थिक धोरण जे काय आणण्यात आलं बघा, नवीन आर्थिक धोरण त्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असं म्हटलं जातं. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. येस, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 ला नवीन आर्थिक धोरण जे काय आणण्यात आलं. त्याच्यामध्ये मग जड उद्योगांची रणनीती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीच्या आणि सार्वजनिक व्यवस्थापनातून राबवली गेली. सरकारने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जे येते आणि उद्योग उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राला बजेटच्या स्वरूपात जे काही निधी दिला ती 1990 पर्यंत अशाच प्रकारे चालू होतं. त्यातून ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवल्या. त्या समस्या कोणत्या? तर बघा, त्या समस्या तर
अधिकांश सार्वजनिक उपक्रम जे ते तोट्यात होते. त्याच्यानंतर व्यवस्थापनात अकार्यक्षमता होती. त्यानंतर कामगारांच्या देखील समस्या वाढल्या किंवा सरकारी हस्तक्षेप जास्त होता. व्यापारी तूट वाढल्यामुळे भारताला 1990च्या दशकात जे आहे ते 1985 पासूनच जो काही आर्थिक समस्यांचा सामना तिथे करावा लागला. बॅलन्स ऑफ पेमेंट्स क्रायसिस सारखी परिस्थिती जी ती तिथे तयार झाली. गरिबी निर्मूलनामध्ये जिथे जास्त पैसा सरकारला लागत होता तो तिथून येत नव्हता. भ्रष्टाचार जो तो वाढला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लायसन्स राज. बघा, परवाना राज जो आहे तो तिथे सुरू झाला. फायलींना उशीर, परवान्यासाठी रांगा, भ्रष्टाचार, लाचखोरीत वाढ, स्पर्धेचा अभाव उद्योगांमध्ये, निकृष्ट उत्पादन आणि ग्राहकांचं नुकसान. तर ह्या पार्श्वभूमीवर जे ते केंद्र सरकारने इथे अजूनही पॉईंट दिलेले आहेत. हे देखील तुम्ही वाचू शकता की कोणते कोणते त्यावेळेस समस्या होत्या. बरोबर. तर ह्या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने 1991ला जे आहे ते एलपीजी किंवा नवीन आर्थिक धोरण आणलं. एलपीजी म्हणजे काय? लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. आता याचे क्विकली काही पॉइंट्स जे ते पीडीएफ मध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे एलपीजीचं मॉडेल जे ते अस्तित्वात आलं आणि त्यातून उद्दिष्ट काय आहे ती साधली गेली. बरोबर. तर एलपीजी मॉडेल जे आहे ते तुम्ही आधी वाचलेलं असेल तर आता फक्त एकदा त्याची रिव्हिजन करून घ्या. एलपीजी त्याच्यातला प्रत्येक जो काही घटक आहे त्याचं त्याच्याशी संबंधित जे काही मुद्दे ते एकदा तुम्ही गो थ्रू करा. बरोबर. आता नियोजनाचं जे काही त्रुटी आहेत त्या कोणत्या होत्या? तर नियोजनातील त्रुटी किंवा अपयश काय होतं व त्याच्यानंतर कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग जाऊन नीती आयोगाची स्थापना का करण्यात आली? कारण का बघा, पहिलं जर पाहायला गेलं आपण तर गरिबी आणि विषमता पूर्णपणे दूर करण्यात नियोजन आयोगाला आलेलं अपयश. मग त्यामध्ये ग्रामीण भागातील स्थिती अधिक गंभीर होत गेली. सरकारने जे काही अनेक गरिबी हटावसाठी, गरिबी निर्मूलनासाठी जे काही उपक्रम राबवलेले होते त्यातून जे ते उद्दिष्ट साध्य झाले नाहीत. काही प्रमाणातच साध्य झाली. उत्पन्न आणि मालमत्ता वितरणात फारसा जो आहे तो बदल झाला नाही. भूमिहीन कामगारांची संख्या जी आहे ती लोकसंख्येपेक्षा, जमीनधारक लोकसंख्येपेक्षा खूप जास्त राहिली. त्याच्यानंतर औद्योगिकरणाचा फायदा जो आहे तो फक्त काही मोठ्या राज्यांना आणि काही शहरांनाच झाला. वेस्टर्न इंडिया जर आपण बघितलं, साऊथ इंडिया तिथेच झाला. पूर्व भारतामध्ये त्याचा फायदा जो आहे तो झाला नाही. का आर्थिक संपत्ती आणि सत्ता जी ती काही हातांमध्येच त्या ठिकाणी केंद्रित झाली. त्याकरताच जे आहे ते. त्यानंतर दुसरं, बेरोजगारीची समस्या देखील कायम राहिली. उत्पन्न आणि उत्पादन वाढूनही बेरोजगारीची समस्या जी आहे ती तिथे कायम राहिली. त्याला जॉबलेस ग्रोथ असं म्हटलं जातं. जॉबलेस ग्रोथ. ह्याच्यावर युपीएससीच्या मुख्य परीक्षेत देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जॉबलेस ग्रोथची कारण काय? बरोबर. रोजगाराविना वाढ. तर एकतर कृषी क्षेत्रावर असलेलं, त्याची कारण जर तुम्हाला विचारली तर कृषी क्षेत्रावरचं असलेलं अवलंबित्व, त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्राने जी काही प्रचंड बेरोजगारी आहे कृषी क्षेत्रातली ती ऍब्झॉर्ब नाही केली पूर्ण क्षमतेने. बरोबर. किंवा औद्योगिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या अजूनही कमी आहेत. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण कमी करण्यात कुठेतरी तिथे आपण कमी पडलो आहोत. त्याच्यानंतर सेवा क्षेत्र जे ते पूर्णपणे कौशल्य असलेल्याच लोकांना त्या ठिकाणी रोजगारामध्ये ऍब्झॉर्ब करत असतं आणि आपल्याकडे जे आहे ते अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड लेबरचं प्रमाण फुल्ली स्किल्ड पेक्षा जास्त आहेत. बरोबर. अकुशल कामगारांचं प्रमाण जे आहे ते कुशल कामगारांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये त्यांना तिथे रोजगार भेटत नाही. त्याच्यामुळे सेवा क्षेत्राचं उत्पन्न जर पाहिलं तर ते वाढतंय, उत्पादन वाढतंय, पण त्यातून जो काही तोटा होतोय किंवा त्यातून जे काही रोजगार तयार होते ते होत नाही. तर अशा कारणांमुळे जे ते जॉबलेस ग्रोथ सारखे फिनॉमिना आपल्याला तिथे जाणून येत आहेत. त्याच्यानंतर तिसरं, भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यात आलेलं अपयश. बरोबर. अशा प्रकारे जे ते किंवा आर्थिक संपत्तीचं जे काही वितरण आहे ते करण्यामध्ये आलेलं अपयश, त्याच्याकरताच जे ते आर्थिक नियोजनाच्या त्रुटी आपण तिथे बघू शकतोय. एक ओव्हरव्ह्यू जर घेतला आपण तर बघा, भारतीय आर्थिक वाढीचा प्रवास 1950च्या दशकामध्ये. तर बरोबर, हे एकदा पाहून घ्या की त्रुटी कोणत्या कोणत्या राहिलेल्या आहेत तिथे. बेरोजगारीचा, वाढत्या श्रमशक्तीला पुरेसा रोजगार नाही भेटला. बेरोजगारी दर 6.6% होता. महागाईत वाढ ज्यामुळे सामान्य माणसाचं सर्वाधिक नुकसान झालं. काळा पैसा, जीडीपीचा मोठा भाग अदृश्य स्वरूपात ब्लॅक मनी च्या स्वरूपात होता. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा
1950 पासून तर आतापर्यंतचा एक थोडक्यात आढावा घेऊयात आपण. भारतीय अर्थव्यवस्थेचं संक्रमण कशा प्रकारे झालेलं आहे. तर 1950च्या दशकात औद्योगिकरण आणि स्वयंपूर्णतेवर भर, सरासरी वाढ जी आहे ती 3.9% होती. 60 ते 70च्या दशकात युद्ध, दुष्काळ, राजकीय अस्थिरता असल्यामुळे जे काही वाढ होती सुरुवातीच्या वर्षातली ती कमी झाली. सरासरी वाढ जी ती 2.9% एवढी राहिली. 60 ते 70च्या दशकात परत एकदा युद्ध, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता असल्यामुळे वाढ 2.9% जी ती घसरली. 80च्या दशकात मर्यादित उदारीकरणाची जी ती सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच्यामुळे मग सरासरी वाढ 5.7% झालेली आपण पाहू शकतोय. त्यानंतर 1991 मध्ये एलपीजी सुधारणा आल्या. बरोबर. 2000च्या दशकामध्ये सातत्यपूर्ण वाढ आणि कॉर्पोरेट गुंतवणूक, आयटी क्षेत्राचा उदय झाला आणि त्याच्यानंतर जागतिक संकट आणि दुहेरी गतीतील महागाई 2008 ते 14 दरम्यान राजकोषीय तूट देखील तिथे वाढलेली होती. त्यानंतर बघा नवीन अर्थव्यवस्थेला खुली आणि बाजारभिमुख अर्थव्यवस्था बनवण्यात आलं. खाजगी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला. आधुनिक आयटी, दूरसंचार क्रांती, थेट लाभ हस्तांतरण आणि तंत्रज्ञानाचा वापर ह्याच्या माध्यमातून जे ते अर्थव्यवस्थेला तिथे पुन्हा एकदा भरारी देण्यात आली. हे देखील एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था आता सध्या 5व्या स्थानावर, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर रस्ते आणि रेल्वे जाळ्यांचा विस्तार झालेला आहे. 7.3% वाढ. बरोबर. अशा प्रकारे जे काही. आता त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कोणते आहेत? आव्हाने जर तुम्हाला विचारली आता सध्याची आव्हाने, तर जागतिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव आणि पुरवठा साखळीचे विखंडन, एआय तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी जोखीम, त्यातून जाणारे जॉब्स आहेत. बरोबर. किंवा त्यातून जे काही तंत्रज्ञानाला एक वेपन म्हणून वापर करण्याचा जो काही त्या ठिकाणी वापर केला जातोय. त्याच्यानंतर संपत्तीमधील असमानता, शीर्षे 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती केंद्रित आहे आणि दरडोई जीडीपी प्रगत देशांच्या तुलनेत कमी असल्यामुळे. त्याच्यानंतर संरचनात्मक आव्हाने, कृषी क्षेत्रात 42.4% रोजगार, मात्र उत्पादनातील वाटा कमी आहे, त्याला छुपी बेरोजगारी असं म्हटलं जातं. असंघटित कामगारांची मोठी संख्या, ई श्रम पोर्टलवर 31 कोटी जे आहे ते आतापर्यंत कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. हवामानात होणारे बदल, तीव्र हवामान घटनांचा विकास आणि पायाभूत सुविधांना धोका, त्याच्याकरता ह्या त्याच्यामध्ये भारत जो आहे तो 6व्या क्रमांकाचा व्हलनरेबल देश आहे असं इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये सांगण्यात आलेलं आहे. येस. त्याच्यामध्ये मग अजून जागतिक मंदी किंवा सध्याचं जे काही इराण आणि अमेरिकेचं इराण इस्रायलचं जे काही युद्ध चालू आहे त्यातून येणारी जागतिक मंदी किंवा पेट्रोलच्या वाढणाऱ्या किमती, त्यातून जो काही तुमचा करंट अकाउंट डेफिसिट आहे, चालू खात्यावरील तूट वाढणे. बरोबर. त्यातून महागाई वाढणे, इम्पोर्टेड इन्फ्लेशन, हे देखील आव्हान तुम्ही तर तिथे लिहू शकता. सध्याची आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील. चालेल. थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे काही आर्थिक वाढ, आर्थिक विकास, रोजगार ह्या संदर्भातील समस्या, त्याची संबंधित आकडे, बरोबर, आणि भारतातील गरिबी, विषमता त्याच्याशी संबंधित काही मुद्दे आहेत ते देखील उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.